हॅलो गाइस, वेलकम टू द न्यू ब्लॉग। आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर मी ऑर्डर केले होते ऑटो इंजिनचे पॅनियर्स, सो ते आले। तर तुम्हाला पॅनियर्स ओपन करून दाखवतो कशी आहेत ते। चला आता अनबॉक्सिंग करूया, तुम्हाला दाखवतो त्याची बिल्ड क्वालिटी आणि लुक कशी आहे ते। हे बघा, ऑटो इंजिन या पॅनियर्सचा लुक काही असा आहे, मॅट ब्लॅक कलर मध्ये, फिनिश स्मूथ एकदम। आणि बाकीच्या पॅनियर्स पेक्षाही थोडे डिफरंट आहेत, म्हणजे मोठे साईज मध्ये। हा एक पॅनियर 36 लिटरचा आहे, बोथ 72 लिटर्सची कॅपॅसिटी आहे। बाहेर काढूया आता, बघूया आतमध्ये अजून काय काय आहे ते चेक करूया। हा बघा, मॅट ब्लॅक फिनिशमध्ये पॅनियर, इथे यांचा लोगो आहे। आणि हा बाजूला यांचा लॉक मेकॅनिझम आहे, तो सेम माझ्या टॉप बॉक्स सारखाच आहे। यांचा जो ऑटो इंजिनचा टॉप बॉक्स आहे, सेम लॉक दिला आहे पॅनियरला सुद्धा ह्या लोकांनी। मी ओपन करून दाखवतो तुम्हाला। इथून असं वरती करून हा क्लिप फक्त पुश करून खाली करायचा आहे। हे ओपन झालं आणि परत बंद करून हा क्लिप इथे अडकून हे खाली करून लॉक। इथे बेस्ट वाटलं मला, 4 वे माउंट ब्रॅकेट दिले आहे यांनी। आणि हा जो ब्रॅकेट आहे ना, तो प्लॅस्टिक मटेरियल आहे आणि हे जे बाजूचे हुक्स आहेत ते मेटलमध्ये दिलेत। आता आपण हे ओपन करूया। आतमध्ये एक मॅट दिली आहे त्या लोकांनी, आपण काय जे सामान ठेवतो लगेज त्याचा आवाज नको व्हायला। आणि हे तुम्हाला मी नंतर दाखवतोच काय ते। इथे एक ॲल्युमिनियमची डिस्क दिसते मेटलची। हे जे हुक्स आहेत पाठीमागे ते लॉक्स व्हायला इथे हे फिरवलं आहे, त्याचं फिरवलं की इथे लॉक होतात पॅनियर्स तुम्ही बघितलेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते हे अजून का अनबॉक्स केलं मी, तर तुम्हाला ओपन करून दाखवतो ह्यामध्ये काय आहे ते। ओपन करूया। ही आहे ऑटो इंजिनाची लगेज बॅग। मी पॅनियरसाठी खास ऑर्डर केली होती, लगेज ह्याच्यात भरून मी ह्याच्यात ठेवू शकतो। सेकंड बॅग माझी आतमध्ये ठेवली आहे मी, ती तुम्हाला मी दाखवतो। तुम्हाला जर कधी लगेज बाहेर काढायचं झालं तर फक्त हे 2 स्टेप पकडून ही बॅग बाहेर काढायची आहे, पुढे पॅनियर्स काढायची गरज नाही आहे। चारी बाजूने लूक काय असा आहे बॅगचा। दोन्ही बॅग आहेत ना डिफरंट आहेत। ही बॅग वरतून ओपन होते, ह्याच्यामध्ये लगेज लोड इथून करायचं आहे आपल्याला। वॉटर रेजिस्टंट बॅग आहेत दोन्हीही। ती बॅग बघून झाली आपली फर्स्ट, तिला सिंगल स्लॉट आहे लगेजसाठी। ही सेकंड बॅग आहे, तिला टोटल 3 स्लॉट्स आहेत। जर फास्ट इम्पॉर्टंट तुम्हाला ॲक्सेसरीज आहेत तुमच्या ज्या लवकर हव्यात तर तुम्ही इथे ठेवू शकतात। कीज बोला, मोबाईल, कॅश, जे काही कार्ड्स असतील तुमची। आणि सेकंड स्लॉट साईडला दिला आहे ओपन करण्यासाठी। इथून तुम्ही ओपन करून तुम्ही प्रॉपर आपली बॅग जी असते रेग्युलर तसा लगेज भरू शकता तुम्ही इथे। आणि थर्ड स्लॉट साईडला दिला आहे, तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता तुमचा, तो सेफ राहील पुरा। दोन्ही बॅग बेस्ट आहेत। तुम्हाला जर ऑर्डर करायचे झाले तर तुम्ही त्यांना मेल करू शकतात किंवा मेसेज करा। हे ओपन केलं, याच्यामध्ये 4 रिफ्लेक्टर्स दिलेत पॅनियर्ससाठी आणि एक कार्ड आहे आणि स्टिकर्स आणि कीज दिलेत। चला आता बाईकवर पॅनियर्स माउंट करून बघूया कसे दिसतात ते। पॅनियर्सचं इन्स्टॉलेशन झालं पूर्ण। आता तुम्हाला मी दाखवतो पॅनियर्स बाईकवर कसे माउंट करायचे आहेत। फर्स्ट हे लॉक ओपन करायचं आहे स्लाइड अप करून, पॅनियर्स ओपन करून साईडला आतमध्ये बोल्ट स्क्रोल करून हे मेटल डिस्क आहे तिला थोडं लूज करायचं आहे। पॅनियर्सच्या बॅक साईडला 4 जे हुक्स आहेत ते लॉक करून घ्यायचे आहेत। हा लॉक वरती करून आतमध्ये जी मेटलची डिस्क आहे तिला स्क्रोल करायचं आहे आणि हा बोल्ट टाईट करून घ्यायचा आहे। मग तुमचे पॅनियर्स लॉक होऊन जाणार। परत तुम्हाला लॉकिंग मेकॅनिझम दाखवतो। हे स्लाइड अप करून ओपन होतं लॉक आणि हे बंद करून हा क्लिप अडकून स्लाइड डाऊन करून
हे लॉक होऊन जाणार। ऑटो इंजिन 36 लिटरची पॅनियरची प्राईस आहे 24,000 रुपीजला ऑनलाईन बाय केले मी आणि हे रॉयल एनफील्ड पॅनियर्सपेक्षा स्वस्त आहेत। आरीचे पॅनियर्स 30,000 रुपीजला येतात, सो मला हे बेस्ट वाटले। आणि मी 2 पॅनियर्स लगेज बॅग घेतल्या आहेत, त्याची कॉस्ट आहे 2 बॅगची 3,000 रुपीज। बिकॉज माझ्याकडे टॉप बॉक्ससुद्धा ऑटो इंजिनचाच आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर। जर टॉप बॉक्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, जाऊन चेक करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा, कमेंट करून सांगा हा डिटेल व्हिडिओ कसा वाटला पॅनियर्सचा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे सर्व रेडी केले न्यू प्लॅन न्यू राईडसाठी। सो स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट ब्लॉग। टेक केअर, बाय।